दूध वाटून घरी आलो आणि बघतो तर काय मांगलीच्या राजाच्या आगमनाची तयारी सुरू होती. शुभ सकाळ मंडळी. गोठ्यात येऊन बघतो तर काय माझी हे म्हस निवांत झोपलेली होती. तिला म्हणलं झोप झोप. मग मी आलो या म्हशीकडे. मला या म्हशीचे दूध काढायचे होते. दूध काढून घेतले आणि या डब्यामध्ये गाळून घेतले. मी गाळतच होतो तर एक म्हस बोंबलत होती. ते बोंबलत होती बाबासाठी, कारण बाबा तिचं दूध काढतात. मग मी बाबाला म्हणलं जा तुम्ही तिचं दूध काढा, मी तोपर्यंत शेण फेकतो. मी शेण फेकतो तर भाऊला म्हणलं भाऊ तू कुटार पिलवून टाक. मग लागला भाऊ कुटार पिलावला. भाऊ कुटार पिलवतच होता तेवढ्यासाठी डुगूताई डुगूताई म्हणायला लागली की मी चेरीवाले ब्रेड आणले, मी कोणालाच नाही देत अशी म्हणायला लागली. मी म्हणलं खा तूच. मग मी गेलो शेण फेकायसाठी. शेण फेकून आलो तर बघतो तर काय बाबांनी दूध काढून दूध बनवून पण ठेवले होते. मग मी गाडी बांधून घेतली आणि निघलो दूध वाटायला. जातच होतो तर रस्त्यात आडवी झाली मला डुगूताई. डुगूताईला म्हणलं अलग उठ, मला गावात बासुंदीचं दूध द्यायचं आहे आधी. मग ते बाजूला झाले. मग मी आलो या मंथनकडे. मला द्यायचं होतं याला बासुंदीचं 3 लिटर दूध. याला दूध देऊन दिलं आणि दूध वाटायला गेलो. दूध वाटून घरी आलो आणि बघतो तर काय मंडळाचे प्रत्येक मुलं व्यस्त दिसले. कोणी बोलल्या काढण्यात व्यस्त होता तर कोणी लाइटिंग लावण्यात. आणि माझ्या गावचे रील स्टार मयूर दादा हे तर पावडं घेऊन गवत काढण्यातच बिझी होते राव. त्यांना म्हणलं काढा काढा, मी घरून येतो. घरी गेलो, भाषाला बोलावून घेतलं कारण तर मला मारायची होती केसाला डाय मारून मागितली भाषाला. डाय मारून झाल्यानंतर भाषाला म्हणलं काढ गाडी, आपण आपल्या मंडळाच्या पोरांकडे जाऊ. तिकडे गेलो. गेल्याबरोबर बर्थडे बॉयचे दर्शन झाले. त्याला विश करून दिलं आणि म्हणलं मुलांना करा तुम्ही काम, मी जातो तलावाकडे. आणि भाषा म्हणायला लागला मामा व्ह्यू खूप चांगला आहे, मला काही फोटो काढून दे. भाषाला काही फोटो काढून दिले.